विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 1 मधील 5वा धडा घरोघरी पाणी याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. यातील पहिला प्रश्न अ आहे, काय करावे बरे. इथे आपल्याला प्रश्न दिलेला आहे, वस्तीतील सार्वजनिक नळ सतत थेंब थेंब वाहताना दिसतो. अशा परिस्थितीत आपण काय करायला हवं हे आता आपल्याला लिहायचं आहे. उत्तर पाहूया. नगरपालिकेकडे किंवा ग्रामपंचायतीकडे तक्रार करून नळ दुरुस्ती करणाऱ्या माणसाला लगेच बोलावून घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला तो नळ दुरुस्त करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे ते आपण इथे उत्तरात लिहिलेलं आहे. प्रश्न आ आहे, जरा डोके चालवा. तुमच्या घरात जी व्यक्ती पाणी भरते तिचे श्रम कमी करण्यासाठी काय काय करता येईल. आपल्या घरामध्ये आपली आई, आपली ताई पाणी भरत असते आणि तिचे श्रम, तिचे कष्ट कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो ते इथे लिहायचं आहे. उत्तर पाहूया. 1. पाण्याचा वापर कमी करू. 2. पुनर्वापर करता येईल अशा ठिकाणी पुन्हा तेच पाणी वापरू. आणि 3. पाणी आणण्यासाठी आम्ही देखील मदत करू. अशा पद्धतीने आपल्या घरातील जी व्यक्ती पाणी भरते तिचे श्रम आपल्याला कमी करता येतील. त्यासाठी काय काय आपण करू ते आपण इथे लिहिलेलं आहे. पुढे प्रश्न ई आहे, योग्य की अयोग्य ते लिहा. या ठिकाणी आपल्याला काही विधानं दिलेली आहेत, ती योग्य आहेत की अयोग्य ते आपल्याला लिहायचं आहे. त्यातील पहिलं विधान आहे, समीरने पाणी पिऊन माठावर झाकण ठेवले नाही. आता हे अयोग्य आहे, त्यामुळे आपण याचं उत्तर अयोग्य असं लिहिलेलं आहे. 2. भांडी विसरलेले पाणी निशा झाडांना घालते. तर हे अतिशय योग्य आहे, त्यामुळे आपण इथे योग्य लिहिलेलं आहे. 3. नळाला पाणी आले म्हणून सई भरलेला हंडा ओतून देऊन पुन्हा पाणी भरायला गेली. तर हे अयोग्य आहे. अगोदर पाणी भरलेलं होतं, तो हंडा ओतून देणं चुकीचं आहे, त्यामुळे आपण इथे अयोग्य लिहिलेलं आहे. पुढे 4. रेश्मा सहलीला जाताना पाणी सोबत नेते. तर हे योग्य आहे. रेश्मा सहलीला जाताना पाणी सोबत नेते ही योग्य सवय आहे, त्यामुळे आपण इथे योग्य लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने पाण्याविषयीचा असणारा हा स्वाध्याय आपण इथे पूर्ण केलेला आहे. त्यातील सर्व प्रश्नांची उत्तरं सुंदर हस्ताक्षरात आपापल्या वहीमध्ये लिहा आणि प्रश्नांचा योग्य सराव करा. धन्यवाद.